Check the description to watch the video in your language. आपण कधी विचार केला आहे की आपण सर्व कोठून आलो आहोत किंवा आपल्या विश्वाची उत्पत्ती कशी झाली आहे? बिग बंग सिद्धांत हे या प्रश्नांसाठी एक व्यापकपणे स्वीकारलेले स्पष्टीकरण आहे. हे सूचित करते की प्रत्येक आकाशगंगा, तारा, ग्रह आणि अगदी आपण आणि मी एकाच बिंदूपासून उद्भवले 13.8 अब्ज वर्षांपूर्वीची एक मनोरंजक संकल्पना नाही का? पण तो आणखी एक प्रश्न निर्माण करतो. काहीतरी शून्यातून कसे येऊ शकते? आता या गूढतेचा सखोल अभ्यास करूया. वेळ आली आहे. एका बिंदूची कल्पना करा, सर्वात लहानापेक्षा लहान कण ज्यामध्ये विश्वातील सर्व बाबींचा समावेश आहे. येथूनच आपली कहाणी सुरू होते, सुमारे 13.8 अब्ज वर्षांपूर्वीच्या महास्फोटाने. हे अत्यंत लहान, उष्ण आणि घनदाट बिंदूपासून विश्वाचा विस्तार होऊ लागला. जसजसा विस्तार होत गेला तसतसे ते थंड झाले, प्राथमिक कण तयार झाले आणि अखेरीस अणूंमध्ये मिसळले. काही कोटी वर्षांनंतर हे अणू एकत्र येऊ लागले, ज्यामुळे ताऱ्यांचा जन्म झाला. आणखी आकाशगंगा तयार झाल्या. या आकाशगंगा एकमेकांपासून दूर जात राहिल्या, विशाल, सतत विस्तारणारे विश्व निर्माण केले. आजच बघा. पण हे सर्व आपल्याला कसे कळेल? शास्त्रज्ञांनी पुरावे गोळा केले आहेत, जसे की कॉस्मिक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी रेडिएशन, जी बिग बंग नंतरची चमक आहे, सर्व अवकाश व्यापते. आणि दूरच्या आकाशगंगांची रेडशिफ्ट, जे दर्शवते या आकाशगंगा आपल्यापासून दूर जात आहेत, विस्तारत असलेल्या विश्वाच्या कल्पनेला समर्थन देतात. बिग बंग हा अवकाशातील स्फोट नव्हता, तर अवकाशाचाच विस्तार होता. त्या एका लहान बिंदूपासून आपल्याकडे आता एक विश्व आहे जे विशाल आहे आणि अजूनही विस्तारत आहे. हा एक वैश्विक देखावा आहे. आकाशगंगा, तेजोमेघ आणि अगणित ताऱ्यांनी भरलेला आहे. आपल्या सध्याच्या समजुतीनुसार विश्वाची रचना एका विशाल जाळ्याप्रमाणे आहे, ज्यामध्ये आकाशगंगा ताऱ्यांमध्ये एकत्रित आहेत आणि मध्ये विशाल जागा सोडतात. पण येथे किकर आहे. आपण जे पाहू शकतो, तारे, आकाशगंगा आणि सर्व दृश्यमान पदार्थ, विश्वाचा फक्त 5% भाग बनवतात. बाकीचे हे गडद पदार्थ आणि गडद ऊर्जेचे एक रहस्यमय संयोजन आहे. या अदृश्य घटक विश्वाचा विस्तार आणि हालचाली नियंत्रित करतात. आकाशगंगा. कल्पना करा की आपल्या विश्वाचा 95% भाग अजूनही आपल्यासाठी एक गूढ आहे. या भव्य वैश्विक नृत्यात आपण फक्त एक लहान कण आहोत. विश्वाची सुरुवात महाविस्फोटाने झाली, पण त्याचा अंत कसा होईल? चला काही सिद्धांतांचा विचार करूया. प्रथम, बिग फ्रीज. हा सिद्धांत असे मानतो की विश्वाचा विस्तार थंड आणि गडद होईपर्यंत होत राहील, ज्यामुळे हिमवृष्टी होईल. त्यानंतर बिग फ्रीज आहे. या परिस्थितीमध्ये असे नमूद केले आहे की विश्वाचा विस्तार थांबेल आणि संकुचित होण्यास सुरुवात होईल. एक अविवाहितता. आणि शेवटी बिग रिप. जर विश्वाचा विस्तार वेगाने होत राहिला तर ते आकाशगंगा, तारे आणि अगदी अणूंचे तुकडे करेल. यात बरेच काही सामील आहे, नाही का? विश्वाचे भवितव्य त्याच्या घनतेवर अवलंबून आहे आणि त्याचा विस्तार दर. भविष्य अनिश्चित असले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे. आपले विश्व हे एक मनोरंजक रहस्य आहे ज्याची उकल होण्याची वाट पाहत आहे.